श्री स्वामी समर्थ स्वामी भक्ती दिंडोरी प्रणित या चॅनलमध्ये सर्व स्वामी भक्तांचे खूप खूप स्वागत। आज आपण श्री स्वामी समर्थाच्या प्रकट होण्याची खरी कथा जाणून घेणार आहोत। स्वामी समर्थ महाराज हे एक महान संत आणि योगी होते, ज्यांनी अनेक लोकांना सन्मार्ग दाखवला, परंतु त्यांचे प्रकटीकरण कसे झाले याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही। तरीही स्वामीसूत नावाच्या त्यांच्या एका निस्सीम भक्ताच्या अनुभवानुसार आपल्याला या प्रकटीकरणाची एक झलक मिळते। आज आपण तीच हकीकत उलगडून पाहणार आहोत। श्री स्वामी महाराजांचे प्रकट दिन चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी साजरा केला जातो। पंजाब प्रांतात हस्तिनापूरमधील बाराखडी येथून जवळपास 24 किलोमीटर अंतरावर चेलीखेडा नावाचे गाव होते। त्या ठिकाणी विजयसिंह नावाचा एक मुलगा आपल्या भाऊ आणि बहिणीसोबत राहत होता। तो मुलगा कोणासोबत जास्त मिसळायचा नाही। तो त्या गावातून थोडेसे अंतरावर असणाऱ्या साधारण तपडक्या अशा जागेत खूप मोठा वटवृक्ष होता, त्या ठिकाणी खेळायला जायचा। हा त्याचा नित्यक्रम होता। त्यात एक छोटे मंदिर होते आणि त्या मंदिरामध्ये एक छोटी अशी गणपतीची सुंदर मूर्ती होती। विजयसिंह खिशात गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपतीबरोबर खेळायचा, पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव सतत खेळून घ्यायचा। असे हळूहळू दिवस जात होते आणि परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली। त्याने विजयसिंहला काही कारण बनवून आपला आविष्कार दाखवला। तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया आणि विजयसिंह रोजच्या आपल्या पद्धतीने याही दिवशी तेथे गणपतीबरोबर खेळायला गेला। पण आज अचानकच त्याच्या मनात आले की आज दररोजच आपणच खेळतो, आज गणपतीने पण खेळायला पाहिजे। सर्व गोट्या त्याने त्या मूर्तीसमोर टाकल्या आणि तो बोलला, बाप्पा, रोज मी तुझा डाव ठेवतो, पण आज नाही, आज तूच खेळायचं। बस इतके शब्द त्याच्या तोंडातून निघाले तेव्हा धरणी कंपायला लागली, हवा वेगाने वाहू लागली। कोणालाच काही कळेना की काय होते। अद्भुत शक्ती प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती। ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक 8 वर्षाच्या अतिशय तेजस्वी व सुंदर रूप प्रकट झाले आणि ते दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते। विजयसिंह गोट्या खेळताना हरला आणि तेव्हा स्वामींनी त्याला म्हटले की ह्या गोट्या माझ्याकडे ठेव, ह्या माझ्याकडे तुझ्या गोट्या उदार राहिल्या, म्हणून परत भेटण्याचे वचन देऊन ते तिथून विलुप्त झाले। थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून 12 कोस जवळजवळ 24 किलोमीटर अंतरावर चेलीखेडा गावाच्या वटवृक्षाजवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला। स्वामी प्रकट दिनाचा उत्सव दरवर्षी चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी साजरा केला जातो। हा उत्सव महाराष्ट्रात आणि इतरही अनेक राज्यांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। या दिवशी स्वामी समर्थ महाराजाच्या मंदिरात विशेष पूजा आणि आरती केली जाते। भक्तजन मोठ्या संख्येने स्वामी महाराज यांच्या दर्शनासाठी येतात। स्वामी समर्थ प्रकट दिन हा सर्व भक्तांसाठी एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। हा दिवस भक्तांना स्वामी समर्थ महाराजाच्या कृपेचे स्मरण करून देतो। तर मंडळी, जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी स्वामी भक्ती दिंडोरी प्रणित या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।